प्रभु ने हमको एक अच्छा अवसर दिया है। सभी भाई बहनों को प्रभु यीशु मसीह के नाम में प्रेम का वंदना। നമ്മള് വിശ്വാസം എന്ന വിഷയത്തെ കുറിച്ച് നമ്മള് എബ്രായ ലേഖനം 11-ാം അധ്യായത്തിൽ പറയുന്ന വിശ്വാസം ഏതാണ് എന്നുള്ളതാണ് ഇന്ന് നമ്മൾ പരിശോധിക്കുന്നത്. എബ്രായ ലേഖനം വോയിസ് ഇച്ചിരി ബ്രേക്ക് ആയ. എബ്രായ ലേഖനം 11-ാം അധ്യായത്തിന്റെ പറയുന്ന വിശ്വാസ വീരന്മാരുടെ പട്ടികയിൽ അവിടെ പറയുന്ന വിശ്വാസം 11-ാം അധ്യായത്തിന്റെ 1-ാം വാക്യത്തിൽ പറയുന്ന അവിടെ വിശ്വാസ വീരന്മാരുടെ വലിയൊരു കാര്യങ്ങൾ പറയുന്നുണ്ട്. അപ്പൊ അതെന്താണ് അവിടെ പറയുന്ന വിശ്വാസം എന്നുള്ളതിനെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ ഇന്ന് ചിന്തിക്കുന്നത്. आज हम लोग इब्रानी को पुस्तक 11 अध्याय में जो विश्वास के बारे में लिखा गया है, उसको किस उद्देश्य पे वह विश्वास के बारे में लिखा गया है, बोला गया है करके उस विषय में हम थोड़ा देखेंगे आज. 11-ന്റെ 1-ൽ വായിക്കുന്നത് വിശ്വാസം എന്നതോ ആശിക്കുന്നതിന് ഉറപ്പും കാണാത്ത കാര്യങ്ങളുടെ നിശ്ചയവുമാകുന്നു. तो वहां पर 11 का 1 में पढ़ते समय में विश्वास के विषय में ऐसा लिखा है कि आशा किया हुआ वस्तु का निश्चय और अनदेखा वस्तुओं का प्रमाण है. അപ്പോൾ ഇത് നമ്മള് സാധാരണ രീതിയിൽ യേശുക്രിസ്തുവിൽ നമ്മൾ പ്രഥമമായിട്ട് വിശ്വസിക്കുമ്പോൾ ആ വിശ്വാസത്തെ കുറിച്ചാണെന്ന് ചിലർ തെറ്റിദ്ധരിച്ചു പോകുന്നുണ്ട്. साधारण रीति से यहाँ पर विश्वास के विषय में शब्द लिखते समय में साधारण रीति से लोग बोलते हैं कि हम जब यीशु मसीह पर विश्वास करेंगे उस विश्वास के बारे में है करके लोग ऐसा अर्थ निकालते हैं. ഇത് നമ്മള് 10-ാം അധ്യായത്തിന്റെ കണ്ടിന്യൂവേഷൻ ആണ്. കാരണം ഈ അധ്യായം തിരിച്ചത് വേറെ ദൈവദാസന്മാരാണ്. അപ്പം പൗലോസ് ഇത് എഴുതുമ്പോൾ അല്ലെങ്കിൽ ഇത് എഴുതിയ ദൈവദാസൻ 10-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ അതിന്റെ 35-ാമത്തെ വാക്യം മുതൽ താപ്പോട്ട് വായിക്കുമ്പോൾ അതാണ് അതിന്റെ കണ്ടിന്യൂവേഷൻ ആണ് താപ്പോട്ട് പറയുന്നത്. 10-ന്റെ 35 മുതൽ വായിക്കുമ്പോൾ അതിന്റെ കണ്ടിന്യൂവേഷൻ ആണ് 11-ാം അധ്യായം പറയുന്നത്. तो जब विश्वास के विषय में जब समझते समय में सबसे पहला हमें उसका पहले अध्यायों में क्या बातें लिखा है वो समझना जरूरी है. अभी इब्रानी का पुस्तक तो एक प्रभु का दास ने जो लिखा था उन्होंने अध्याय नहीं बनाया था. अध्याय तो कोई और देवदासों ने काफी समय के बाद उन्होंने बनाया था. परंतु इब्रानी का जो लेखक जब उसने लिखा था उसने एक ही रीति से कंटिन्यूएशन रीति से लिखा था. तो 10-11 अध्याय नहीं था तब पहला. तो इसके लिए लेखक जब ये भागों को लिखते समय में उसका 10 का अध्याय का मतलब 11 विश्वास क्या है आधार रखने के लिए उसके पिछले अध्याय का भागों को भी पढ़ना जरूरी है ताकि उसका पार्श्वभूमि क्या है, बैकग्राउंड क्या है समझ सकते हैं. तो 10 का हम लोग 35 से जब पढ़ते समय में वहां पर हमको उसके नीचे पढ़ते समय में मालूम पड़ता है कि लेखक वहां पर विश्वास बोलते समय में किस उद्देश्य से बोला गया है करके हम देखते हैं. അതുകൊണ്ട് മഹാപ്രതിഫലമുള്ള നിങ്ങളുടെ ധൈര്യം തള്ളിക്കരയരുത്. അപ്പോൾ ഇവിടെ താപ്പോട്ട് നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ ഈ കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവിൽ വിശ്വസിച്ച് ആത്മരക്ഷ പ്രാപിച്ചവർക്ക് ദൈവം കൊടുക്കാൻ പോകുന്ന പ്രതിഫലത്തെ കുറിച്ചുള്ള വിശ്വാസത്തെ കുറിച്ചാണ് ഇവിടെ പറയുന്നത്. तो वहां पर हम देखते समय में 35 में सो अपना हियाव ना छोड़ो क्योंकि अपना प्रतिफल बड़ा है. तो यहाँ पर लेखक जब यहाँ पर विश्वास के बारे में बोलते समय में ये उन विश्वासियों को विषय में बोल रहा है, उन लोगों को बोल रहा है जो विश्वास पाकर नया जन्म पाकर उद्धार हो चुका है. अभी उद्धार पाने के बाद हमको भविष्य में एक प्रतिफल मिलने वाला है. तो मिलने वाला प्रतिफल के आधार पर विश्वास में बने रहना उसके विषय में ये 11 अध्याय में विश्वास के बारे में बोला है. प्रतिफल मिलेगा करके वो विश्वास के बारे में कहा है. നമ്മുടെ ആത്മരക്ഷയെ കുറിച്ചുള്ള ക്രിസ്തുവിനുള്ള പ്രഥമ വിശ്വാസത്തെ കുറിച്ചല്ല ഈ അധ്യായങ്ങള് അല്ലെങ്കിൽ എബ്രായ ലേഖനം പറയുന്നത്. കാരണം ഇത് എബ്രായ വിശ്വാസികൾക്ക് രക്ഷ പ്രാപിച്ചവർ പ്രതിഫലം നഷ്ടമാകാതിരിക്കാൻ വേണ്ടി ദൈവത്തിന്റെ ദാസൻ എങ്ങനെ ഒരു വിശുദ്ധ ജീവിതം സഭാജീവിതം നയിക്കണം അതിന്റെ ഒരു രേഖയാണ് നമുക്ക് എബ്രായ ലേഖനത്തിൽ നമുക്ക് കിട്ടുന്നത്. तो ये नया जन्म पाने के लिए यीशु मसीह पर विश्वास करना वो विश्वास के बारे में नहीं यहाँ पर बोला गया है, बल्कि विश्वास हो जाने के बाद हमें विश्वास में बने रहकर जब हमको प्रतिफल मिलेगा वो प्रतिफल के विषय पर हमें विश्वास धरे रहना है करके उस पर हियाव बांधने के विषय में बोला है. क्योंकि ये जो पत्र जब लिखा गया है इब्री विश्वासियों को लिखा गया है जिसमें से अधिकतर यीशु मसीह को नया जन्म के द्वारा उद्धार पाए हुए लोग थे. ഇവിടെ അതിന്റെ 6-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ ഈ 11-ാം അധ്യായത്തിന്റെ 6-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 11 का 6 जब हम पढ़ते हैं ദൈവത്തെ അന്വേഷിക്കുന്നവർക്ക് പ്രതിഫലം കൊടുക്കുന്നു. രക്ഷ കൊടുക്കുന്നു എന്നല്ല, പ്രതിഫലം കൊടുക്കുന്നു. അപ്പം അതിനോടുള്ള ബന്ധത്തിലാണ് പിന്നീട് നമ്മള് 10-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത് ദൈവം ശില്പിയായി നിർമ്മിച്ചതും അടിസ്ഥാനമുള്ള നഗരത്തിന് വേണ്ടി കാത്തിരുന്നു.
വിശ്വാസത്താൽ സാറായും. അപ്പൊ താപ്പോട്ടുള്ള വാക്തത്വങ്ങൾ അല്ലെങ്കിൽ നമുക്ക് ലഭിക്കാൻ പോകുന്ന പ്രതിഫലങ്ങൾ. यहाँ पर 6 इब्रानी का पुस्तक 11 के 6 का आखिरी भाग में अपने लिखा है कि अपने खोजने वालों को वो प्रतिफल भी देता है। तो विश्वास बनाए रखो करके वहां पर उस विषय में जब बोलते समय में ये विश्वास किस आधार पर है कि प्रभु को जो सचमुच खोजने वालों को, खोज के नया जन्म पाए हुए लोगों को और उस खोज में बने हुए रहने वालों को प्रतिफल तो देने वालों के विषय में, तो उस रीति से ये प्रतिफल के विषय में बोला गया है जिसका आधार पर विश्वास है। और जिसकी वजह से नीचे हम पढ़ते समय में इस रीति से अब्राहम और सारा प्रतिफल मिला करके ये सब बातें प्रतिफल के लिए आग्रह रखा, चाहत रखा करके इस रीति की बातें हम लोग नीचे पढ़ते समय में देखते हैं। അപ്പൊ അതിന്റെ 16-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 16 वाक्य में हम पढ़ते हैं, അവരോ അധികം നല്ലതിനെ സ്വർഗീയമായതിനെ കാക്ഷിച്ചിരുന്നു. അപ്പം താപ്പോടുള്ള വാക്യങ്ങളെല്ലാം അവര് ഒരു സ്വർഗീയമായ സിറ്റി അല്ലെങ്കിൽ ശില്പി പുതിയ യെരുശലേമിന് വേണ്ടി അവർക്ക് ദൈവം പ്രതിഫലമായി കൊടുക്കുകയാണ്. അപ്പൊ അത് അവർക്ക് നഷ്ടമാകരുത്. രക്ഷ നഷ്ടപ്പെടുന്ന കാര്യമല്ല ഇവിടുത്തെ വിഷയം. അപ്പൊ നമുക്ക് ഇവിടെ പറയുന്ന പ്രഥമ വിശ്വാസം എന്താണ്? യേശുക്രിസ്തുവിൽ നമ്മൾ വിശ്വസിക്കുമ്പോൾ നമുക്ക് ലഭിക്കുന്ന രക്ഷ അത് നിത്യമാണ്, ഒരിക്കലും നഷ്ടപ്പെടുത്തില്ല. तो इसके लिए वहां पर उसका 16 में पढ़ते समय में वे लोगों ने एक उत्तम अर्थात स्वर्गीय देश के लिए अभिलाषा किया। उस देश के लिए लोग अभिलाषा करने की वजह से वो उन लोगों का सबसे बड़ा उत्तम प्रतिफल बना करके ऐसा विश्वास के वीरों के बारे में ये लेखक ये विषय को ये अध्याय के द्वारा बताना चाहता है। क्योंकि उन लोगों ने एक उत्तम देश जो नवा यरूशलेम, वही उनको एक प्रतिफल की रीति से नगर उनको एक प्रतिफल की रीति से मिलेगा करके, जो स्वर्ग में है, भविष्य में मिलने वाला है करके। इसीलिए उस समय के लेखक उस समय के विश्वासी लोगों को धीरज धरने के लिए बोल रहा है, क्योंकि तुम लोग आशा में कमजोर नहीं होना या विश्वास में तुम लोग मजबूत होना, क्योंकि हमारा प्रभु हमको प्रतिफल देगा, उस बात पर तुम लोग विश्वास करना। तो यहाँ पर नया जन्म पाने का यीशु मसीह पर विश्वास करो उसके विषय में नहीं बोल रहा है, बल्कि नया जन्म पा लेने के बाद हमारा प्रभु कौन है, प्रतिफल देने वाला प्रभु है, इसलिए विश्वास करो करके ऐसा वो लेखक कहता है। 10-ന്റെ 37-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ ഇനി അല്പം മാത്രം കഴിഞ്ഞിട്ട് വരുവാനുള്ളവൻ വരും, താമസിക്കുമില്ല. എന്നാൽ എന്റെ നീതിമാൻ വിശ്വാസത്താൽ ജീവിക്കും. പിന്മാറുന്നുവെങ്കിൽ എന്റെ ഉള്ളത്തിൽ അവനോട് പ്രസാദമില്ല. നാമോ നാശത്തിലേക്ക് പോകുന്നവരുടെ കൂട്ടത്തിലല്ല, വിശ്വസിച്ച് ജീവരക്ഷ പ്രാപിക്കുന്നു. അപ്പൊ ഈ നാശത്തിലേക്ക് പോകുക എന്നുള്ളത് കൊണ്ട് നമ്മളെ രക്ഷ നഷ്ടപ്പെടുമെന്നും ഇത് യേശുക്രിസ്തുവിലുള്ള പ്രഥമ വിശ്വാസത്തെ കുറിച്ചാണെന്നും പലരും തെറ്റിദ്ധരിച്ചിരിക്കുക. तो उसमें 10 का अध्याय में 37 में हम लोग पढ़ते समय में वहां पर हम देखते हैं कि क्योंकि अभी बहुत थोड़े समय ही रह गया है, आने वाला आएगा, देर नहीं करेगा। 38 में फिर बोलते हैं कि मेरा धर्मी जन विश्वास से जीवित रहेगा करके वहां पर बोलने के बाद 39 में हम लिखा है कि पर जो हटने वाले हैं वो नाश की ओर जाएंगे करके 39 में लिखते समय में। तो जो हटने वाले हैं जो नाश हो जाएगा करके, यानी कि क्या ये वाक्य पढ़कर लोग क्या बोलते हैं कि देखो विश्वासी बन जाने के बाद उनका उद्धार खो सकते हैं, वो लोग वापस नाश में चले जाएगा करके ये एक वाक्य का ये एक भाग को पढ़कर वो लोग सिखाते हैं कि देखो विश्वास हमारा उद्धार जो नया जन्म पाया है वो खो बैठ सकता है करके इस वाक्य से वो लोग गलत अर्थ निकालते हैं। ഇവിടെ നാശം എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത് പിന്മാറിപ്പോയാൽ അവര് നശിച്ച് നിത്യ നരകത്തിൽ പോകും എന്ന ആശയത്തിലല്ല. നമുക്ക് പൗലോസ് എഫെസോസിലെ മൂപ്പന്മാരെ വിളിച്ചു പറയുമ്പോൾ നമുക്ക് അവരോട് പറയുന്ന കാര്യം നമുക്കൊന്ന് ശ്രദ്ധിച്ചാൽ ശരിക്കും ഇത് മനസ്സിലാവും. तो नाश होने वाले लोग जो नाश हो जाएंगे तो करके बोलते समय में यहाँ पर ये लेखक किस उद्देश्य से बोल रहे हैं हमें समझना जरूरी है। तो जो हटने वाले हैं करके बोलते समय में जो वापस संसार की ओर पीछे जाने वाले लोग को किस रीति से नाश होगा या नष्ट होगा करके बोलते समय में उसका डायरेक्टली ये मतलब नहीं है कि उन लोग का उद्धार का खो बैठने के विषय में उद्धार खो बैठेगा और वो लोग नरक में चले जाएंगे करके, उस अर्थ में नहीं। इस वाक्य को समझने के लिए, इस विषय को समझने के लिए पौलुस किस रीति से एफेसोस के मंडली के लोगों को, अध्यक्षों को एक बात उसने बताया था करके एक वाक्य हम पढ़ेंगे। നമ്മുടെ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 20-ാം അധ്യായം प्रेरितों का कार्य उसका 20 में അതിന്റെ 17-ാം വാക്യം उसका 17 में हम पढ़ते हैं, മിലത്തോസിൽ നിന്ന് അവൻ എഫെസോസിലേക്ക് ആളയച്ചു, സഭയിലെ മൂപ്പന്മാരെ വരുത്തി. അപ്പോൾ
ഇവിടെ ഓൾറെഡി സഭ എക്സിസ്റ്റ് ആയി നിൽക്കുകയാണ്. രക്ഷിക്കപ്പെട്ട ഒരു ദൈവജനത്തോട് പറയുകയാണ്. കാരണം ആത്മരക്ഷ പ്രാപിച്ച് നിത്യരക്ഷ പ്രാപിച്ച് യേശു ക്രിസ്തുവിനെ രക്ഷിതാവും കർത്താവുമായി സ്വീകരിച്ച് ആത്മരക്ഷ പ്രാപിച്ച വിശുദ്ധന്മാരെ ആ സഭയിലെ മൂപ്പന്മാരെയാണ് വിളിക്കുന്നത്. ആ സഭയിലെ മൂപ്പന്മാരെ വിളിച്ചിട്ട് പറയുകയാണ്. तो यहाँ पर पौलुस वहां पर जब मिलेतस से उधर पहुंचने के बाद वो क्या कहता है, मिलेतस से एफेसस के में बुलावा भेजा कि कलीसिया के प्राचीन लोगों को बुलाया जाए करके पौलुस वहां पर खत भेज रहा है, या उनको बोलने के लिए बोल रहा है कि एफेसस के मंडली के लोगों को, अध्यक्ष लोगों को बुलाए। तो ये किन लोगों को बोल रहा है? इधर ऑलरेडी एफेसस का मंडली है, कलीसिया है, यानी कि नया जन्म पाए हुए लोगों का झुंड है। उस नया जन्म पाए हुए लोगों का झुंड में से, उद्धार पाए हुए लोगों में से उधर का मंडली का प्राचीनों को अभी वो बात करने के लिए, संगति करने के लिए पौलुस के पास ये लोग, ये अध्यक्ष लोगों को आने कह रहा है। അപ്പൊ അവിടെ ഓൾറെഡി സഭയുണ്ട്, രക്ഷിക്കപ്പെട്ടവരാണ്. वो लोग पहले से ही मंडली है, मतलब उद्धार पाए हुए लोग है, नया जन्म हो चुका है, മൂപ്പന്മാരോടാണ് പറയുന്നത്. और वो अध्यक्षों को बुलाया जा रहा है। അതിന് 27 വാക്യം മുതൽ വായിക്കുമ്പോൾ ദൈവത്തിന്റെ ആലോചന ഒട്ടും മറച്ചു വെക്കാതെ ഞാൻ മുഴുവനും അറിയിച്ചു തന്നിരിക്കുന്നുവല്ലോ. അപ്പൊ രക്ഷയെക്കുറിച്ച് മാത്രമല്ല, അല്ലെങ്കിൽ ആത്മരക്ഷ അല്ല ഇവിടുത്തെ വിഷയം. ദൈവത്തിന്റെ മുഴുവൻ പദ്ധതി, അല്ലെങ്കിൽ പുതിയ യെരൂശലേം നിത്യത മുഴുവനുമുള്ള ദൈവത്തിന്റെ മുഴുവൻ ആലോചന എന്താണോ അത് ഈ മൂപ്പന്മാരോട് അവർ പറഞ്ഞിട്ടുണ്ട് നേരത്തെ തന്നെ. तो यहाँ पर जब प्राचीनों को बुलाते समय में अध्यक्षों को बुलाकर पौलुस उधर क्या बोलता है, देखो, सिर्फ तुमको उद्धार सुसमाचार का जो के द्वारा उद्धार के बारे में नहीं, वहां पर क्या कहता है 27वां वाक्य में, क्योंकि मैंने परमेश्वर की सारी जो मनसा को तुमसे पूरी रीति से मैंने बताया है करके वहां पर तो यानी कि सिर्फ नया जन्म पाने का जो सुसमाचार का बात उतना ही नहीं, बल्कि परमेश्वर का हृदय का जो भी आगे की बातें भी है, यानी कि हमें आगे चलकर स्वर्ग राज्य का विषय में, प्रतिफल के विषय में, नवा यरूशलेम के विषय में, ये सब हमें स्वर्ग में क्या क्या बातें हैं, ये सब बातें पहले से ही एफेसस मंडली को और उनके अध्यक्षों को, प्राचीनों को बात बताया गया था। तो यहाँ पर वो फिर से उनको याद दिला रहा है। അപ്പോൾ വിശ്വാസത്താൽ രക്ഷ പ്രാപിച്ചവർക്ക് എന്തെല്ലാം പ്രതിഫലമാണ് കിട്ടുന്നതെന്നുള്ള ദൈവത്തിന്റെ മുഴുവൻ ആലോചനയും പൗലോസ് അറിയിച്ചു. यानी कि क्या विश्वास होने के, यीशु मसीह पर विश्वास करने के द्वारा नया जन्म पाने के बाद यीशु मसीह पर जो जो लोग विश्वास करेंगे उन लोगों को भविष्य में परमेश्वर क्या क्या उनको प्रतिफल देगा करके वो सारा परमेश्वर का दिल की बातें पौलुस ने पहले से ही एफेसस के मंडली के लोगों को बताया गया था। എന്നാല് രക്ഷ നഷ്ടപ്പെടുകയില്ലെങ്കിലും പ്രതിഫലം നഷ്ടമായി പോകാൻ സാധ്യതയുള്ള കാര്യമാണ് പൗലോസ് ഇവിടെ പറയുന്നത്. നമ്മൾ അടുത്ത വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ അതിന്റെ 28 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. परंतु अभी यहाँ पर अगला वाक्य में 28 वाक्य जब पढ़ते समय में वहां पर पौलुस देखो किस रीति से बात कर रहा है, उद्धार खो बैठेगा करके ऐसा नहीं बोल रहा है। भले ही तुम लोग का उद्धार तो हो चुका है, लेकिन आगे चलकर तुमको जो प्रतिफल जो परमेश्वर ने तुम्हारे लिए तैयार करके रखा है उसको तुम लोग खो बैठने का संभावना है करके ऐसा पॉइंट को पौलुस वहां पर इन लोगों को बताना चाहता है। 28 വാക്യം മുതൽ വായിക്കുമ്പോൾ 28 തന്നെയും താൻ സ്വന്തം രക്തത്താൽ സമ്പാദിച്ചിരിക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ സഭയെ മേയ്പാൻ പരിശുദ്ധാത്മാവ് നിങ്ങളെ അധ്യക്ഷരാക്കി വെച്ച ആട്ടുംകൂട്ടം മുഴുവനെയും സൂക്ഷിച്ചുകൊള്ളുവീൻ. അപ്പൊ മൂപ്പന്മാരോട് പറയുകയാണ്, യേശു ക്രിസ്തു സ്വന്തം രക്തത്താൽ വിലയ്ക്ക് വാങ്ങി നിത്യമായ ന്യായവിധിയിൽ നിന്ന് രക്ഷിച്ച ഒരു കൂട്ടമുണ്ട്. ആ കൂട്ടത്തിന്റെ മൂപ്പന്മാരാണ് നിങ്ങൾ. നിങ്ങള് ഈ സഭയെ സൂക്ഷിക്കണം. എന്താന്ന് ചോദിച്ചാൽ, ഞാൻ പോയ ശേഷം സഭയിൽ ദുരുപദേശം കൊണ്ടുവന്ന് പ്രതിഫലം നഷ്ടമാക്കി തീർക്കുന്ന ഒരു അവസ്ഥ ഉണ്ടാവും. അതാണ് താന് പ്രവചനപരമായിട്ട് അവരോട് പറയുന്നത്. तो 28वां वाक्य में पौलुस वहां पर अध्यक्षों को भविष्यवाणी की रीति से एक चेतावनी देकर कहता है 28 में कि इसीलिए अपने और अपने पूरे झुंड की चौकसी करो, जिससे पवित्र आत्मा ने तुम्हें अध्यक्ष ठहराया है, क्योंकि परमेश्वर की कलीसिया की रखवाली, इसलिए परमेश्वर की कलीसिया की रखवाली करो, जैसे कि जिसने अपने लहू से तुम्हें मूल लेकर खरीदा गया है। क्योंकि वहां पर तो यहाँ पर पौलुस वहां पर पहले से ही ये प्रेरित लोगों को या अध्यक्ष लोगों को एक चेतावनी दे रहा है, क्योंकि 29 में लिखा है कि मेरे जाने के बाद क्या होगा, तुम्हारे बीच में से फाड़ने वाले भेड़िए आकर इस झुंड को नाश करेगा। मतलब क्या है कि तुम्हारे बीच में से कुछ लोग उठकर ऐसे ऐसे गलत और दुरुपदेश तुमको सिखाएंगे, जिसके वजह से क्या हो जाएगा, गलत उपदेश की वजह से मंडली तितर बितर हो जाएगा, मंडली
नष्ट हो सकता है करके वो बात का चेतावनी वहां पर भविष्यवाणी का आत्मा में पौलोस अध्यक्षों को बता रहा है। അപ്പോൾ അവിടെ പറയുകയാണ് പൗലോസ് ഇനിയും ആ സഭയെ മൂപ്പന്മാരെ ഏൽപ്പിച്ചിട്ട് താൻ അവിടുന്ന് പോകുമ്പോൾ അദ്ദേഹം പോയ ശേഷം സഭയിൽ ദുരുപദേശം പറയുന്നവര് സഭയിൽ കടന്നു വരും. അവരെന്ത് ചെയ്യും? തങ്ങളുടെ പിന്നാലെ അല്ലെങ്കിൽ അവർ പറയുന്ന പ്രത്യേക ഉപദേശത്തിന്റെ പിന്നാലെ നിങ്ങളെ വലിച്ചടിക്കുമ്പോൾ ദുരുപദേശം സ്വീകരിക്കുകയും നിങ്ങൾക്ക് ലഭിക്കാൻ പോകുന്ന പ്രതിഫലം നഷ്ടമാകുകയും ചെയ്യും. അതാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന വിഷയം. तो यहाँ पर पौलुस बोलना चाहता है कि मेरे हट जाने के बाद, मेरे चले जाने के बाद तुम्हारे बीच में से एक ऐसे दुर्पदेश बोलने वाले लोग आएंगे जो तुम्हारे बीच में चालाकी से चिकनी चुपड़ी बातें बोलकर तुम्हारे बीच में से ऐसे लोगों को 30 में हम पढ़ते हैं कि ऐसे मनुष्यों को उठा ले जाएंगे और गलत उपदेश सिखाएंगे, जिसके वजह से प्रभु का जो सच्चा वचन का निंदा होगा, मंडली का टूट जाएगा और प्रभु ने जो तुम्हारे लिए प्रतिफल जो तैयार करके रखा था उसका नुकसान और हानि तुम्हारे जीवन में भविष्य में होगा करके ये बात का चेतावनी यहाँ पर पौलोस प्राचीनों को कहता है। അപ്പോൾ നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 10-ാം അധ്യായത്തിന്റെ 38-ാം വാക്യത്തിൽ വിശ്വാസത്തിൽ നിന്ന് ആരെങ്കിലും പിന്മാറിപ്പോയാൽ അല്ലെങ്കിൽ അവൻ നശിച്ചു പോകും എന്ന് പറയുന്നത് അവന്റെ ആത്മരക്ഷ നശിക്കുന്നതല്ല, പിന്നെയോ അവന്റെ പ്രതിഫലം നഷ്ടമാകുന്നതിനെയാണ് നശിക്കുക എന്ന് കാണിക്കാൻ വേണ്ടിയാണ് ഈ ഭാഗം വായിച്ചത്. അപ്പോൾ 20-ാം അധ്യായത്തിന്റെ നമ്മൾ ഈ അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 20-ാം അധ്യായത്തിന്റെ 35-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ അവിടെ വ്യക്തമായി എഴുതിയിട്ടുണ്ട്. 35-36 വാക്യം. तो यहाँ पर मैं ये वाक्य क्यों मैं ले रहा हूँ, हम लोग जो इब्रानी का पुस्तक 10 का 39 में पढ़ते समय में जो हटने वाले लोग जो नाश हो जाएंगे करके बोलते समय में, ये नाश होने वाले लोग जरूरी नहीं है उस अर्थ में नहीं, एक ही अर्थ में नहीं लेना कि उन लोग नरक जाने वाले लोगों के विषय में बोला है करके उस अर्थ में नहीं, बल्कि उसका एक अर्थ हम का विषय में वो क्या है करके जो हम लोग प्रेरितों का कार्य में 20 में पढ़ते समय में देखते हैं, उसका उसी विषय में जब पढ़ते समय में उसका 35-36 में पढ़ते समय में हम देखते हैं। तो सॉरी 25 सॉरी उसका Acts 20-25 प्रेरितों, अच्छा सॉरी प्रेरितों का कार्य 25 का 8 20 हेलो Acts chapter 20 verse 25 कार्य 20 का 25 അവിടെ ഇങ്ങനെ വായിക്കുന്നു, എന്നാൽ നിങ്ങളുടെ ഇടയിൽ ദൈവരാജ്യം പ്രസംഗിച്ചുകൊണ്ട് നടന്നവനായ എന്റെ മുഖം നിങ്ങൾ ആരും ഇനി കാണുകയില്ല. ഇവിടുത്തെ വിഷയം സാൽവേഷൻ, ആത്മരക്ഷയെ കുറിച്ചുള്ള കൃപയുടെ സുവിശേഷം അല്ല ഇവിടുത്തെ വിഷയം. അദ്ദേഹം പറയുന്നത് നിങ്ങളുടെ ഇടയിൽ ദൈവരാജ്യം 1000 വർഷം കർത്താവായ യേശുക്രിസ്തു ഭൂമിയിൽ വാഴുമ്പോൾ നിങ്ങൾ വിശ്വാസത്തിൽ നിലനിന്നില്ല എങ്കിൽ അവിടെ ആ പ്രതിഫലം കിട്ടാതെ പോകുന്നതിനെയാണ് നശിച്ചു പോകുക എന്ന് അടുത്ത വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത്. അതായത് वहां पर उसका 25वां वाक्य में पढ़ते समय में 20 का प्रेरितों का कार्य में, अब देखो मैं जानता हूं कि तुम सब जिसमें से परमेश्वर का राज्य का प्रचार करता फिरा, तो मैं मेरा मुंह फिर ना देखेगा। तो यहाँ पर पौलोस वहां पर जो परमेश्वर का राज्य, मतलब ये पौलोस यहाँ पर नया जन्म पाकर उद्धार के विषय में नहीं बोल रहा है, के बारे में नहीं बोल रहा है, लेकिन भविष्य में जब परमेश्वर का राज्य का स्थापना हो जाने के बाद उसका अगले वाक्यों से जब पढ़ते समय में किस रीति से कुछ लोग वहां पर प्रतिफल ना मिलने की वजह से वो लोग परमेश्वर का राज्य में नहीं रहेंगे करके, उन लोगों का चेहरा फिर देखने को नहीं होगा करके उस अर्थ में वहां पर पौलोस अगले वाक्यों में कहता है। അപ്പൊ 26-ാം വാക്യത്തില് അതുകൊണ്ട് നിങ്ങളിൽ ആരെങ്കിലും നശിച്ചു പോയാൽ ഞാൻ കുറ്റക്കാരനല്ല. ആ നശിച്ചു പോകുക എന്ന് പറയുന്നത് എന്താണ്? പ്രതിഫലം കിട്ടാതെ പോകുന്നതിനെ കുറിച്ച്, അല്ലാതെ നരകത്തിൽ പോകുന്നതിനെ കുറിച്ചല്ല. तो वहां पर अगला वाक्य में कहता है कि इसलिए मैं आज का दिन तुमसे मैं गवाह देकर मैं कहता हूं कि मैं सबके लहू से मैं निर्दोष हूं करके। तो मैं अभी मैं अभी किस बात से निर्दोष हूं कि वो जो लोग, तो ये लहू में मैं निर्दोष हूं करके बोलते समय में मैंने तुमको ऑलरेडी राज्य का सुसमाचार, राज्य के विषय में बातें बता दिया है। ये उन लोग हैं जिनको ऑलरेडी उद्धार पाए हुए लोग थे, तो ये उद्धार पाने के बाद अभी राज्य में जो प्रवेश नहीं करेंगे, इसके लिए कहता है पौलुस वहां पर कह रहा है कि मैं तुम लोग राज्य में ना प्रवेश करने की वजह से मैं कह रहा हूं कि तुम्हारा लहू से मैं निर्दोष हूं, क्योंकि तुम लोग प्रतिफल को तुम लोग अभी नष्ट करोगे करके
अगर मेरा बात नहीं सुना तो तुम लोग प्रतिफल तुम लोग नष्ट करोगे करके वहां पर पौलुस उनको चेतावनी दे रहा है. അതാണ് നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 10-ാം അധ്യായത്തിൽ വായിച്ചത്. उसी अर्थ में है वहां पर इब्रानियों को पुस्तक 10वां अध्याय में जब हम लोग पढ़ते समय में वहां पर हम लोग ने देखा 10 का 39 में कि तुम लोग जो नाश हो जाओगे करके वो एक अर्थ वहां पर बता रहा है. അപ്പം എന്നിട്ട് പറയുകയാണ് 11-ാം അധ്യായത്തിൽ പറയുന്നതാണ് വിശ്വാസം എന്നതോ ആശിക്ക. അപ്പൊ യേശു ക്രിസ്തുവിൽ വിശ്വസിച്ച് ആത്മരക്ഷ പ്രാപിച്ചവർക്ക് ദൈവം കൊടുക്കാൻ പോകുന്ന പ്രതിഫലത്തെ കുറിച്ചുള്ള വിഷയമാണ് ഇവിടെ വിശ്വാസത്തിന്റെ വീരന്മാരുടെ പട്ടികയിൽ വിശ്വാസം എന്നതോ ആശിക്കുന്നതിന് ഉറപ്പം കാണാത്ത കാര്യങ്ങളെ നിശ്ചയം എന്ന് പറയുന്നത് യേശു ക്രിസ്തുവിലുള്ള വ്യക്തിപരമായി ആത്മരക്ഷയെ കുറിച്ചുള്ള വിശ്വാസത്തെ കുറിച്ചല്ല. तो उसी अर्थ में जब वहां पर बोलते समय में वापस 11 अध्याय में आते समय में यहाँ पर जब विश्वास के बारे में लोगों को बोलते समय में वो किस बात का है कि उस निश्चय किया हुआ बातें आशा किया हुआ बातों का पूर्ण निश्चय की बातें, मतलब वो कहाँ पर भविष्य में हमको क्या क्या बातें मिलेगा करके जो प्रतिफल मिलेगा उस पर विश्वास धरने के विषय में बोला गया है. हम लोग यीशु में नया जन्म पाकर उद्धार पाने का उस विश्वास के बारे में नहीं बोला है, बल्कि हमें विश्वासी हो जाने के बाद हमें भविष्य में हमें क्या प्रतिफल मिलेगा उस पर विश्वास करने को और उन्हीं के विश्वास के वीरों के बारे में कहा गया है. അപ്പോൾ അവിടെ ആ വിശ്വാസ വീരന്മാരുടെ പട്ടികയിൽ പറഞ്ഞിരിക്കുന്നതെല്ലാം പ്രതിഫലം കിട്ടുന്നവരുടെ പേരുകളാണ് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. इसके लिए जब हम लोग विश्वास के वीरों का नाम वहां पर वाक्य 4 से 11 का 4 से पढ़ते समय में जिन जिन लोगों को राज्य में प्रतिफल मिलेगा उन लोगों का नाम वहां पर लिखा गया है. പഴയ നിയമത്തിലുള്ള എല്ലാവരുടെയും പേരില്ല, इसलिए पुराने नियम में सबका नाम नहीं है. പക്ഷെങ്കില് ഈ പ്രതിഫലത്തിന് വേണ്ടി അധ്വാനിക്കുകയും പ്രതിഫലത്തിന് വേണ്ടി നിലനിൽക്കുകയും ചെയ്ത വിശുദ്ധന്മാരുടെ പേരുകൾ കോട്ട് ചെയ്തിട്ട് പിന്നെ പറയുകയാണ് അതിന്റെ 11-ാം അധ്യായത്തിന്റെ तो जो 9-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ इसके लिए यहाँ पर जो परमेश्वर का प्रतिफल मिलने के विषय में जो सबसे ज्यादा मेहनत किए हुए वीरों का यहाँ पर नाम बताने के बाद इब्रानी का पुस्तक 11 का 39 में वहां पर हम पढ़ते हैं. അവിടെ അതിന്റെ 33-ാം വാക്യം അവരെല്ലാവരും വിശ്വാസത്താൽ സാക്ഷ്യം ലഭിച്ചു എങ്കിലും വാഗ്ദത്ത നിവൃത്തി പ്രാപിച്ചില്ല. എന്നാൽ അവർ രക്ഷപ്പെട്ടില്ലെന്നല്ല, അവർക്ക് ആ പ്രതിഫലം കൊടുക്കാൻ പോകുന്നത് പുതിയ അല്ലെങ്കിൽ 1000 ആണ്ട് വാഴ്ചയിൽ നമുക്കും കൂടെ ചേർന്നാണ്. കാരണം സഭയും കൂടെ ചേർന്നാണ്, ഒരുമിച്ചാണ് പ്രതിഫലം കിട്ടാൻ പോകുന്നത്. അതാണ് അടുത്ത വാക്യം വായിക്കുന്നത്. उसके लिए उसका 39 में पढ़ते समय में संसार उनके लिए योग्य नहीं और विश्वास के ये द्वारा ये लोग सबके विषय में ये अच्छा गवाही उन लोग ने पाई, तो भी उन लोग प्रतिज्ञा किए हुए वस्तु उनको नहीं मिला. तो ये प्रतिज्ञा किया हुआ उनको वस्तु नहीं मिला करके बोलते समय में क्यों इस रीति से ऐसा बोला गया है करके, क्योंकि ये एक भविष्य में उन लोगों को भूमि में नहीं बल्कि भविष्य में एक बात मिलने वाला है. और ये प्रतिज्ञा कब पूरा होगा, क्योंकि ये पुराने नियम के विश्वासी के साथ साथ नए नियम का मंडली भी इन लोगों के साथ जुड़ जाने के बाद ही उन लोगों को पूर्ण रीति से प्रतिज्ञा किया हुआ वादा और प्रतिफल मिलेगा करके वो बात को समझाने के लिए वहां पर कह रहा है. അപ്പം ഇവിടെ നമ്മളെ രക്ഷിക്കപ്പെടുവാനുള്ള വിശ്വാസം എന്താണ്? കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിൽ വിശ്വസിക്കുക, എന്നാൽ നീ നിന്റെ കുടുംബവും രക്ഷ പ്രാപിക്കും. നമ്മൾ അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 4-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. ആ വിശ്വാസത്തെ കുറിച്ചല്ല ഇവിടെ പറയുന്നത്. യേശുവിൽ വിശ്വസിച്ചവരെ ദേഹിരക്ഷ അല്ലെങ്കിൽ ദേഹിയെ ഒരു ജീവിതം, ഒരു സഭാ ജീവിതത്തിലൂടെയും വചനം വായിച്ചും പഠിച്ചും പ്രതിഫലത്തിന് വേണ്ടി നമ്മൾ കാത്തിരിക്കുന്ന ഒരു ജീവിതത്തെ കുറിച്ചാണ് ഇവിടെ എബ്രായ ലേഖനം 11-ാം അധ്യായം വിശ്വാസ വീരന്മാരുടെ പട്ടികയിൽ പറയുന്നത്. तो यहाँ पर विश्वास बोलते हैं. हम लोग जब विश्वास के विषय में सुनते हैं, हम क्या सुनते हैं? जो कोई भी प्रभु यीशु मसीह पर विश्वास करेगा तो तुम और तुम्हारा परिवार उद्धार पाएंगे, नया जन्म पाएंगे. प्रेरितों का कार्य अध्याय 4 में इस रीति से पढ़ते हैं. तो वो वाला विश्वास के बारे में नहीं यहाँ पर 11 अध्याय में यहाँ पर बोला गया है, बल्कि 11 अध्याय में वो इस रीति से बोल रहा है कि विश्वासी बन जाने के बाद तुम्हारा प्राण के उद्धार के विषय के लिए किस रीति से तुमने पवित्र जीवन जीकर प्रभु का वचन पर आश्रय कर पवित्र आत्मा में निर्भर करके वचन पर आश्रय करने वाले विश्वासी लोगों को किस रीति से आगे चलकर भविष्य में जो प्रतिफल मिलेगा उस प्रतिफल के विषय में तुम्हें किस रीति से विश्वास धरे रहना है, विश्वास योग्यता से प्रभु में बने रहना है करके उस अर्थ में वो कह रहा है. അപ്പോൾ നമ്മൾ ആത്മരക്ഷ പ്രാപിക്കാനുള്ള വിശ്വാസം ഏതാണ്? നമ്മള് അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 4-ാം അധ്യായത്തിന്റെ 12-ാം വാക്യം प्रेरितों का कार्य 4 का 12 जब पढ़ते समय में वहां पर हम क्या पढ़ते हैं? नया जन्म पाने के लिए जो हमको विश्वास
करने के विषय में वहां पर बोला गया। तो नया जन्म के द्वारा हमें किस रीति का विश्वास है, वो है प्रेरितों का कार्य 4:12 में हम पढ़ते हैं। മറ്റൊരുത്തിൽ രക്ഷയില്ല, നാ രക്ഷിക്കപ്പെടുവാൻ അവ രക്ഷിക്കപ്പെടുക എന്ന് പറഞ്ഞാൽ യേശുവിനെ രക്ഷിതാവും കർത്താവുമായി സ്വീകരിച്ചാൽ റോമാലേഖനം 10-ാം അധ്യായം അതിന്റെ 9-ാം വാക്യത്തിൽ പറയുന്ന രക്ഷ എന്ന് പറയുന്നത് നരകത്തിൽ നിന്ന് രക്ഷ പ്രാപിക്കുന്ന കാര്യമാണ്. तो वहां पर और कोई दूसरे के द्वारा उद्धार नहीं, बल्कि एक ही उद्धार, स्वर्ग के नीचे मनुष्य के बीच में एक ही उद्धार का नाम है जो प्रभु यीशु मसीह में हमको मिलेगा करके। एक ही नाम में जो उद्धार है, ये कौन सा है? आत्मा का उद्धार के विषय में, जो हम लोग रोमियो का पुस्तक 10:9 में भी पढ़ते समय में, यदि प्रभु यीशु मसीह पर विश्वास किया होठों से अंगीकार करके, और मुंह से विश्वास, हृदय से अंगीकार किया, होठों से वो घोषणा करने वाले लोगों को मिलने वाला उद्धार के विषय में है, जो आत्मा का उद्धार के विषय में बोला गया है। അപ്പം എബ്രായ ലേഖനം 11-ാം അധ്യായത്തിൽ പറയുന്ന വിശ്വാസം എന്ന ഡെഫിനിഷൻ നമുക്ക് ആത്മരക്ഷ പ്രാപിക്കുന്ന ക്രിസ്തുവിലുള്ള പ്രഥമ വിശ്വാസത്തെ കുറിച്ചല്ല, പിന്നെ പ്രതിഫലം കിട്ടാനുള്ള വിശ്വാസത്തെ കുറിച്ചാണ് എന്ന് വളരെ വ്യക്തമായിട്ട് വചനം നമ്മെ പഠിപ്പിക്കുന്നു. इसलिए वचन को अगर स्पष्ट रीति से अगर हम लोग ध्यान अगर देंगे तो इब्रानी का पुस्तक 11 अध्याय में लिखा हुआ जो विश्वास, हमें जो शुरुआती विश्वास, जो उद्धार पाकर, आत्मा का उद्धार पाकर नया जन्म पाने वाला विश्वास के बारे में नहीं कह रहा, बल्कि हमें भविष्य में जो प्रतिफल मिलेगा उसके विषय में कह रहा है। അപ്പൊ അതിന്റെ 39-ാം വാക്യത്തിൽ വളരെ വ്യക്തമായുണ്ട് ജീവരക്ഷ, ആത്മരക്ഷ എന്നല്ല, നമ്മുടെ സോൾ സാൽവേഷൻ എന്ന് വളരെ വ്യക്തമായിട്ട് എഴുതിയിട്ടുണ്ട്. 10-ാം അധ്യായത്തിന്റെ 39-ാം വാക്യം, എബ്രായ ലേഖനം 10-ന്റെ इब्रानियों का पुस्तक 10:39 में जब पढ़ते समय में वो कौन सा उद्धार है करके देखो, जो हट जाएगा उसको वो नाश हो जाएगा, विश्वास ना करने वालों को नाश होगा कि प्राण, परंतु जो विश्वास करने वालों को प्राण उनका बचेगा। तो देखो, वो ये आत्मा का उद्धार के विषय में नहीं बोला गया है, प्राणों को बचाने के लिए प्राण का उद्धार के विषय में बोला है। അപ്പൊ നമുക്ക് രക്ഷിക്കപ്പെട്ടതിന് ശേഷം നമ്മൾ വിശ്വാസത്തിൽ തുടരുകയും ദൈവം നമുക്ക് എന്താണ് പ്രതിഫലം തരാൻ പോകുന്നത് അത് അന്വേഷിക്കുകയും മുമ്പേ അവന്റെ രാജ്യവും നീതിയും അന്വേഷിച്ചുകൊണ്ട് ഈ ഭൂമിയിൽ നമ്മളൊരു സമാജവും നയിച്ച് ആ പ്രതിഫലം കിട്ടാനായിട്ട് മറ്റുള്ളവരെയും നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? പ്രോത്സാഹിപ്പിച്ച് അങ്ങനെ ദൈവത്തിന്റെ രണ്ടാമത്തെ കർത്താവിന്റെ വരവിന് വേണ്ടി കാത്തിരിക്കുന്ന ഒരു നിലയെക്കുറിച്ചാണ് വിശ്വാസവീരൻ അല്ലെങ്കിൽ വിശ്വാസം എന്നതോ ആശിക്കുന്നതിന് ഉറപ്പും കാണാത്ത കാര്യങ്ങളുടെ നിശ്ചയം എന്ന് പറയുന്നത്. तो यहाँ पर विश्वास जो है आशा किया हुआ धरा हुआ वस्तु के विषय में है करके जब वो बोलते हैं समय में, वो किस विश्वास के बारे में है? नया जन्म पाकर हो जाने के बाद प्राण का उद्धार के विषय का बढ़ोतरी के लिए जो प्रभु यीशु मसीह के द्वारा वचन पर आश्रय कर निर्भर करके करने वाले लोगों को भविष्य में जो मिलने वाला विषय की बातें हैं, वहां पर प्रभु वहां पर बोलता है ऐसे लोगों को, विश्वास करने वालों को प्रभु क्या भविष्य में उनको प्रतिफल मिलेगा करके। तो वो बात का विषय को है आशा किया हुआ वस्तु को जो भविष्य में मिलने वाला है। അപ്പൊ നമ്മൾ ഈ പ്രഥമ വിശ്വാസത്താൽ നമ്മുടെ ആത്മാവിനെ രക്ഷിക്കുന്ന ആ വിശ്വാസം, യേശുക്രിസ്തുവിലുള്ള വിശ്വാസത്താൽ നമുക്ക് നിത്യജീവൻ കിട്ടുകയാണ്. അവനെ കൈക്കൊണ്ട് അവന്റെ നാമത്തിൽ വിശ്വസിക്കുന്ന ഏവർക്കും ദൈവമക്കളാകുവാൻ. അങ്ങനെ വിശ്വസിച്ച് നിത്യജീവൻ കിട്ടിക്കഴിഞ്ഞാൽ അത് നിത്യജീവനാണ്. ആ നിത്യജീവനെ നഷ്ടമാക്കാൻ ആരും കഴിയത്തില്ല. അതുകൊണ്ടാണ് നമുക്ക് അതിനെയാണ് ആത്മാവിന്റെ രക്ഷയെന്നും ദേഹിയുടെ രക്ഷയെന്നും ശരീരത്തിന്റെ രക്ഷയെന്നും നമ്മൾ വേദപുസ്തകത്തിൽ വേർപെടുത്തി പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. तो इसके लिए जो प्रथम विश्वास में नया जन्म के द्वारा उद्धार पाने हुए लोगों को यीशु मसीह का क्रूस का किया हुआ कार्य पर जो विश्वास करने वालों को मिलने वाला फायदा क्या है? वो ये है कि उन लोगों को अनंत काल का जीवन मिल जाता है। इसलिए यीशु मसीह के नाम पर विश्वास करने वालों को नाश नहीं, बल्कि अनंत काल का जीवन मिल जाता है। ये उन लोगों के लिए है जिसका आत्मा का उद्धार हुआ। इसके लिए वचन जब पढ़ते समय में आत्मा का उद्धार, प्राण का उद्धार और शरीर या देह का उद्धार के विषय में, ये तीन बातों को, तीन उद्धार का अनुभव को अलग अलग विषय में, भागों में या विषय में कहा गया है वचन में। ആത്മരക്ഷ ഒരിക്കലും നഷ്ടപ്പെട്ടു പോകത്തില്ല. तो आत्मा का उद्धार जब एक व्यक्ति को मिल जाता है तो वो कभी नष्ट नहीं होगा, वो सर्वदा के लिए उद्धार पाता है। എന്നാൽ ദേഹിരക്ഷ അല്ലെങ്കിൽ പ്രതിഫലത്തിന് വേണ്ടി നമ്മളൊക്കെ ഉള്ള ആ ദേഹിയുടെ രക്ഷ നമുക്ക് നഷ്ടപ്പെടുത്തി കളയാം. അപ്പൊ അതിനെക്കുറിച്ചാണ് വേദപുസ്തകം നമുക്ക് ഒരുപാട് വാണിംഗ് തരുന്നത്. അപ്പൊ നമുക്ക് ഈ 3 രക്ഷയെ കുറിച്ച് നമുക്കൊന്ന് നോക്കാം. നമുക്ക് ആദ്യം 1 കൊരിന്ത്യർ 5-ാം അധ്യായത്തിന്റെ 5-ാം വാക്യം. प्राणों का उद्धार के विषय में जब हम लोग पढ़ते समय में, वो प्राण का उद्धार हमारा भविष्य में हमको प्रतिफल मिलने का विषय बोला गया है, जिसको कहते हैं प्राण का उद्धार।
प्राण का उद्धार के विषय में आते समय में हर एक विश्वासी लोगों को पूर्ण रीति से प्राण का उद्धार का पूर्णता में सबको नहीं मिलेगा करके, प्राण का उद्धार खो बैठ सकता है करके वचन हमें सिखाता है। एक वाक्य हम पढ़ेंगे, ഏത് വാക്യായിരുന്നു? ആത്മരക്ഷയെ കുറിച്ച് അത് നഷ്ടപ്പെട്ടു പോകത്തില്ല എന്നുള്ളതിനെ കുറിച്ച് നമ്മള് ഒരുപാട് വാക്യങ്ങളുണ്ട്. പക്ഷെ ഞാനിത് വേർതിരിച്ച് പറയുന്നത് ദേഹിരക്ഷയിൽ നമ്മള് മുന്നോട്ട് പോകാൻ വേണ്ടിയാണ് നമുക്കൊരു സഭാജീവിതം. അപ്പൊ ദേഹിയെ സമ്മർദ്ദം ചെയ്യുന്ന, മനസ്സിച്ച വികാരത്തെ സമ്മർദ്ദം ചെയ്യുന്ന, അതിന്മേൽ കർത്തൃത്വം, അതിന്മേൽ പാപത്തിന്റെ അധികാരം വന്നു കഴിഞ്ഞാൽ നമുക്ക് നഷ്ടമാകാവുന്ന പ്രതിഫലത്തെ കുറിച്ചുള്ള ഒരു വാണിംഗ് ആണ് വേദപുസ്തകം മുഴുവനും ഉള്ളത്. അപ്പൊ നമുക്ക് ആദ്യമായിട്ട് തന്റെ പ്രതിഫലം നഷ്ടപ്പെട്ടു പോയ അല്ലെങ്കിൽ ദേഹരക്ഷ നഷ്ടപ്പെട്ടു പോയ ഒരു സഹോദരനെ കുറിച്ച് 1 कोरिन्थियर 5:5 വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग इसके लिए आत्मा का उद्धार के विषय में हम पहला देखेंगे। तो बाइबल में जब हम लोग पूरा बाइबल हम लोग पढ़ते समय में विश्वासियों को हमेशा चेतावनी देकर प्रोत्साहन करने के विषय में बोला गया है। क्यों? ये किस लोगों के लिए है? क्योंकि एक बार जिसका नया जन्म हो गया, आत्मा का उद्धार हो गया, उसका वो स्वर्ग में तो जाएगा, उसका उद्धार तो फिक्स है, वो नष्ट नहीं होगा। लेकिन बाइबल में उसको फिर बाद में प्रतिफल के विषय में प्राण का उद्धार उसको होना जरूरी है। प्राण का उद्धार होने के लिए, इसके लिए प्रभु ने कलीसिया जीवन दिया है, मंडली का जीवन दिया, भाईचारा संगति दिया है। ये सब बातों में बने रहने के लिए प्रभु विश्वासियों को चेतावनी देता है। संगत प्रभु का साथ का संगति, भाइयों के साथ का संगति में बना रहने के विषय में है। तो उसमें से एक विषय को हम लोग देखेंगे, एक व्यक्ति के एक विषय को है 1 कोरिन्थी 5 में, जहां पर एक व्यक्ति का प्राण का उद्धार नष्ट होने के विषय में हम देखते हैं। भले ही उसका प्राण का उद्धार नष्ट हुआ तो भी वो स्वर्ग में रहेगा करके हम एक वाक्य को हम पढ़ेंगे 1 कोरिन्थी 5:5 में। അപ്പൊ അതിന്റെ 5:5 വായിക്കുന്നത്, കർത്താവ് ആ യേശുവിന്റെ നാളിൽ അല്ലെങ്കിൽ ക്രിസ്തു വരുമ്പോൾ അവന്റെ ആത്മാവ് രക്ഷപ്പെടേണ്ടതിന്, അവിടെ ആ സ്പിരിറ്റ് എന്നുള്ളത് മലയാളത്തിൽ ശരിക്കും വന്നിട്ടില്ല. तो वहां पर देखो जो वचन 1 कोरिन्थी 5:5 में उसको जो शरीर का विनाश के लिए शैतान को सौंप दो ताकि उसकी आत्मा प्रभु यीशु मसीह के दिन में उद्धार पाए। तो आत्मा उद्धार पाने के विषय में बोला। वो कब होगा? प्रभु यीशु मसीह के आगमन के दिन में, जब विश्वासी लोगों को रैप्चर करके उठा लिया जाएगा, उस दिन ये विश्वासी का हालत क्या होगा? उसका आत्मा बच जाएगा, लेकिन उसको സ്പിരിറ്റിന് വ്യക്തമായിട്ടുണ്ട്. परंतु आत्मा का उद्धार होगा करके वहां पर स्पष्ट रीति से 1 कोरिन्थी 5:5 में लिखा है। അവിടെ ആത്മാവ് കർത്താവായ യേശുവിന്റെ നാളിൽ രക്ഷപ്പെടേണ്ടതിന്. അപ്പം അവർ ഓൾറെഡി ആത്മാവിൽ രക്ഷ പ്രാപിച്ചത് കൊണ്ട് ആ രക്ഷ നഷ്ടപ്പെടുന്നില്ല, അത് കൃത്യമാണ്. പക്ഷെ അവർ എന്താണ് നഷ്ടമായിരിക്കുന്നത്? ദേഹിരക്ഷ അല്ലെങ്കിൽ आत्मा तो क्योंकि ये विश्वासी है, नया जन्म पाने की वजह से, प्रभु यीशु मसीह का आगमन के दिन में उद्धार पाने की वजह से, नया जन्म पाने की वजह से उसका आत्मा तो बच गया है, परंतु वो क्या उसका नुकसान हो रहा है? किस बात में वो नष्ट या हानि उठाना पड़ रहा है? उसका शरीर का, उसका प्राण का उद्धार नष्ट होगा, प्रतिफल उसको नहीं मिलेगा। അപ്പം ആത്മരക്ഷ ക്രിസ്തുവിലുള്ള വിശ്വാസത്താലാണ്. ആ വിശ്വാസത്തെ കുറിച്ചല്ല എബ്രായ ലേഖനത്തിൽ പറയുന്നത്. അപ്പോൾ ദേഹിരക്ഷ എങ്ങനെ പ്രാപിക്കൂ എന്നുള്ളത് നമുക്ക് യാക്കോബിന്റെ ലേഖനം 1-ാം അധ്യായം 21-ാം വാക്യം വായിക്കാം. तो इसके लिए जो आत्मा का उद्धार प्रभु यीशु मसीह पे विश्वास करने की वजह से हर एक विश्वासी को मिल जाता है करके वो फिक्स है, वो बदलता नहीं। परंतु प्राण का उद्धार के विषय में हम पढ़ते समय में याकूब का पुस्तक 1 का जब हम लोग उसका 21 में पढ़ते समय में वहां पर हम पढ़ते हैं, ആകയാൽ അപ്പൊ ആത്മാവ് രക്ഷപ്പെട്ടു, പക്ഷെങ്കില് നമ്മുടെ ദേഹിയിൽ ഇനി എന്തൊക്കെയുണ്ട്? അഴുക്കുണ്ട്, ദുഷ്ടതയുണ്ട്, ആധിക്യം വിട്ട് നിങ്ങളുടെ ആത്മാവ് എന്നുള്ളതല്ല, നിങ്ങളുടെ ദേഹി എന്നാണ് എഴുതേണ്ടത്. तो वहां पर उसका याकूब 1 का 21 में पढ़ते समय में, इसलिए सारा मलिनता और भेदभाव की बातों को दूर करके, ये कहां पर एक विश्वासी का नया जन्म हो जाने के बाद, यानी कि आत्मा का उद्धार हो जाने के बाद भी उसका प्राण में अभी भी सब प्रकार का मलिनता, भेदभाव और जो भ्रष्टता करने का स्वभाव है वो अभी भी है। उस सबको दूर करके नम्रता से वचन को ग्रहण करते हुए तुम्हारा प्राणों का उद्धार के लिए जो बचाता है, प्राणों का उद्धार के बारे में वहां पर बोला गया। तो वो ये किसको है? आत्मा में नया जन्म पाने के बाद उसका प्राण के उद्धार के विषय में बोला है। അപ്പൊ അത് ദിനംതോറും നമ്മളെ ഈ പ്രാണന്റെ രക്ഷ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഓരോ ദിവസവും നമ്മൾ വരുന്നതാണ്. നമുക്ക് ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം. 1 പത്രോസ് അതിന്റെ 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 1-ാം വാക്യം. 1 पत्रोस उसका 2 का 1 में किस रीति से प्राण का उद्धार के विषय में है करके वहां पर हम पढ़ते हैं। ആകയാൽ സകല ദുഷ്ടതയും എല്ലാ ചതിവും വ്യാജഭാവവും അസൂയയും എല്ലാ നുണയും നീക്കിക്കളഞ്ഞ്
ഇപ്പോൾ ജൻ ശിശുക്കളെ പോലെ രക്ഷയ്ക്കായി വളരുവാൻ വചനമെന്ന, അപ്പൊ വചനം വായിക്കുകയും വചനത്താലുള്ള വിശുദ്ധീകരണത്തിൽ കൂടിയാണ് നമുക്ക് ദേഹിരക്ഷ പ്രാപിക്കുന്നത്. तो इसके लिए वहां पर पहला पत्रोस 2 का 1-2 में इसके लिए सब प्रकार का भेदभाव और छल और कपट को और डाह को और जो बदनामी के को दूर करके नया जन्मा हुआ बालकों के समान निर्मल आत्मिक धूल की लालसा करो, ताकि तुम उसके द्वारा तुम लोग उद्धार पा सके। तो ये उद्धार पाकर आगे बढ़ने के विषय में कौन सा विषय को बोला है? नया जन्म पाने के बाद का विश्वासी वचन में जब जितना वो समय अपने आप को समर्पण करने वाला विश्वासी को प्राण का उद्धार का बढ़ोतरी मिलता है। അപ്പൊ നമ്മള് കർത്താവായ യേശുവിൽ നമ്മളെ അത് ക്ഷണനേരം കൊണ്ട് സംഭവിക്കുന്ന ഒരു കാര്യമാണ്. तो जब एक विश्वासी, एक पापी जब प्रभु यीशु मसीह पे विश्वास कर जब आत्मा का उद्धार हो जाता है, वो उसी क्षण में उसका आत्मा का उद्धार हो जाता है। എന്നാൽ രക്ഷിക്കപ്പെട്ടവരില് പിന്നീട് ദേഹി ലോകപരമായ രീതിയിൽ ലോകമയമായി ലോകത്തിലെ മനുഷ്യരായിരുന്നു. അത് വചനം കൊണ്ട് അവരെ വിശുദ്ധീകരിക്കണം. യേശുവിന്റെ ദേഹി പോലെ നമ്മുടെ ദേഹിയെ ശുദ്ധമാക്കാൻ. അതാണ് കർത്താവ് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 17-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നു. तो इस परंतु विश्वासी हो जाने के बाद, बोले पापी विश्वासी हो जाने के बाद, नया जन्म के बाद, क्योंकि अब वो इतना समय तक संसार में जीने की वजह से उसका प्राण जो संसार के साथ मिलकर एक हो गया था, उसको अभी प्रभु यीशु मसीह के समान का प्राण में होना है, जो शुद्ध और निष्कलंक है, उस अर्थ में उसका प्राण बनना है। उसके विषय में हम लोग यूहन्ना का 17 में पढ़ते समय में 17-ന്റെ 16-ാം വാക്യം, यूहन्ना 17 का 16 में हम पढ़ते हैं, കർത്താവ് പിതാവിനോട് പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്. प्रभु यहाँ पर पिता से प्रार्थना करता है, ഞാൻ ലൗകികനല്ലാത്തതുപോലെ, जैसा मैं संसार का नहीं, പക്ഷെ നമ്മള് ലൗകികന്മാരാണ്. കാരണം നമ്മൾ ലോകത്തിൻ്റെതായ കാര്യങ്ങൾ കണ്ടും കേട്ടും ദേഹിയിൽ ലോകപരമായ ലോകത്തിന്റെ സ്നേഹമുള്ളവരാണ്. അപ്പൊ അതിന്റെ ആ ദേഹി രക്ഷ നമുക്ക് ലഭിക്കാൻ നിന്റെ വചനത്താൽ അവരെ സഹായിക്കണമേ എന്നാണ് 17-ാം വാക്യം വായിക്കുന്നത്. 16-ഉം 17-ഉം ചേർന്ന് വായിക്കുമ്പോൾ ദേഹരക്ഷ എങ്ങനെ സംഭവിക്കുമെന്ന് മറ്റുള്ള വചനങ്ങൾ പറയുന്നത് പോലെ തന്നെ ഇവിടെയും കാണുന്നുണ്ട്. तो इसके लिए तो हम ये प्रभु यीशु मसीह जो है संसार का नहीं, परंतु हम लोग कौन है? हम लोग संसार में जीकर संसार का बातों का रीति और बातें आदत हो जाने की वजह से हमारा प्राण में पूरा संसारी स्वभाव भर जाने की वजह से प्रभु अभी क्या कहता है? हमें उस वचन पर आश्रय करना है, जिस वचन से हमें क्या करता है? पवित्रता का एक अनुभव, अलगवाई का अनुभव हमारे जीवन में होकर संसार से हमें दूर होने का बातें होता है, जो वचन के अभ्यास के द्वारा ही होगा। तो पहले भी हम लोग कैसा वचन पर आश्रय करने से हमारा प्राण का उद्धार होगा, उसी रीति की बातें यहाँ पर यूहन्ना 17 का 16-17 पढ़ते समय में सत्य के द्वारा उन्हें पवित्र कर, जो तेरा वचन है वो उससे क्या होगा? हमारा प्राण को शुद्धता होगा। സത്യത്താൽ അവരെ വിശുദ്ധീകരിക്കണമേ, നിന്റെ വചനം സത്യമാകുന്നു. सत्य के द्वारा उन्हें पवित्र कर, क्योंकि तेरा वचन सत्य है। അപ്പൊ നമ്മൾ വചനം വായിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ ദേഹിയിൽ അടങ്ങിയിരിക്കുന്ന ദുഷ്ടപരമായ കാര്യങ്ങൾ, ദൈവത്തിന് ഇഷ്ടമില്ലാത്ത കാര്യങ്ങൾ ഓരോ ദിവസവും നീക്കപ്പെടാൻ തക്കവണ്ണം വചനത്തെ നമുക്ക് ലഭ്യമായി വചനം വായിക്കുകയും ശുദ്ധീകരണം പ്രാപിക്കുകയും ചെയ്യുന്ന ഒരു നിലയിൽ നമ്മൾ എത്തുന്നതാണ് പ്രതിഫലം പ്രാപിക്കാനുള്ള ദൈവവഴി. तो परमेश्वर ने जो विश्वासी लोगों को नया जन्म पाने के बाद भविष्य में जो प्रतिफल मिलने के लिए जो बातें प्रभु ने तैयार करके रखा है, वो है वचन का अभ्यास। वचन का अभ्यास करने से जितना हम लोग वचन में हम लोग समर्पण करेंगे, उसको पढ़ेंगे, उतना हमें क्या होता है? संसार का जो बातें जो हमारे प्राणों में चिपका हुआ है, संसार का मोह अभिलाषा की बातें जो हमारे प्राण में चिपका हुआ है, वो प्रभु का वचन पढ़कर अभ्यास करने से वो वचन हमें सामर्थ्य देता है उस वचन से, उस संसार की बातों से, गंदगी से बाहर निकलकर हमारा प्राण शुद्ध रहकर पवित्र रहे, ताकि हमें प्रतिफल के लिए हम लोग योग्य बन सके। അപ്പൊ നമ്മള് ലൂക്കോസ് സുവിശേഷം അതിന്റെ 12-ാം അധ്യായത്തിന്റെ 32-ാം വാക്യത്തിൽ ചെറിയ ആട്ടിൻകൂട്ടമേ, കാരണം വലിയൊരു സംഘം ഈ നിലയിലുള്ള ദൈവരാജ്യം പ്രാപിക്കത്തില്ല. ഒരു ചെറിയൊരു ജനം ദിവസം തോറും വചനത്താൽ ശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ട് വരാൻ പോകുന്ന രാജ്യത്തിനു വേണ്ടി കഷ്ടങ്ങളും പ്രയാസങ്ങളും നിന്ദകളും സഹിച്ച് ക്രിസ്തുവിൽ വന്ന കഷ്ടങ്ങളൊക്കെ ഏറ്റെടുത്ത് അവന്റെ സഭാജീവിതത്തിൽ മുന്നോട്ട് പോകുന്നവരാണ് ഈ ദൈവരാജ്യത്തിന്റെ രാജ്യം അല്ലെങ്കിൽ നമ്മള് പ്രാപിക്കുന്നത്. അതാണ് നമ്മളെ ലൂക്കോസ് സുവിശേഷം 12-ന്റെ 32-ാം വാക്യത്തിൽ കർത്താവ് വാഗ്ദത്തം ചെയ്യുകയാണ് നമുക്ക്. तो
वहां पर लूका का पुस्तक 12 का 32 जब पढ़ते समय में प्रभु एक छोटे से झुंड को प्रभु वहां पर प्रतिज्ञा देकर प्रभु वहां पर कह रहा है। ये छोटा सा झुंड बोलते हैं समय में क्योंकि प्रभु का जो सच्ची मंडली का अवस्था एक बड़ा सा झुंड नहीं, एक छोटा सा झुंड जो सचमुच प्रभु का वचन पर आश्रय करके जीने वाले लोगों को विषय में प्रभु वहां पर कहता है कि हे छोटे से झुंड तुम मत डर। അവിടെ പറയുന്ന ഒരു കാര്യം ഇതാണ്, वहां पर ऐसा कहता है ये वचन में, ചെറിയ ആട്ടിൻകുട്ടിയെ ഭയപ്പെടരുത്, छोटा सा നിങ്ങളുടെ പിതാവ് രാജ്യം നിങ്ങൾക്ക് തരുവാൻ പ്രസാദിച്ചിരിക്കുന്നു. അതുകൊണ്ട് നിങ്ങൾ ഭൂമിയിലുള്ള നിങ്ങളുടെ ഭൗമിക വസ്തുക്കളോടുള്ള ബന്ധത്തിൽ അതല്ല പ്രതിഫലം. അത് നിങ്ങൾ നഷ്ടമാക്കിയാലും നിങ്ങൾക്ക് സ്വർഗത്തിൽ പ്രതിഫലമുണ്ട്. അതാണ് നമ്മൾ താപ്പുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുന്നത്. तो इसीलिए 32 में जब बोलकर एक छोटा सा झुंड तुम मत डर क्योंकि तुम्हारा पिता को ये भाया कि तुम्हें ये राज्य दे। तो यानी कि क्या आने वाला राज्य में जो प्रतिफल मिलेगा किन लोगों को मिलेगा? एक छोटा सा झुंड जिसने अपना प्राण का उद्धार के लिए यत्न किया है। तो उसके लिए क्या करना पड़ेगा? नीचे उसका 33 से 33 से पढ़ते समय में दुनिया की बातों पे, संसार का मोह माया की बातें जो नाश होने वाले चीजें उस पर तुम लोग आश्रय मत करो करके नीचे का वाक्यों में बोला। उस सबको छोड़ेगा तो ही हमारा जो है प्राण का उद्धार होगा। അപ്പോൾ നമുക്ക് എബ്രായ ലേഖനം 10-ാം അധ്യായത്തിലേക്ക് വീണ്ടും വരാം. 11-ാം അധ്യായത്തിൽ പറയുന്ന വിശ്വാസം ഇതിനോട് ബന്ധപ്പെടുത്തിയാണ്. അതിന് 10-ാം അധ്യായത്തിന്റെ 34-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 10-ന്റെ 34 വായിക്കുകയാണ്. इसके लिए हम लोग वापस इब्रानी को पुस्तक उसका 10 का 34 में वापस आते समय में किस रीति से प्राण का उद्धार को विषय में बोलते समय में क्या क्या बातें हमें छोड़ना है करके वहां पर 34 में पढ़ते समय में वहां पर भी बोला गया है वो विश्वास करने वाले लोगों को। കടമകാരോട് നിങ്ങൾ സഹതാപം കാണിച്ചതല്ലാതെ സ്വർഗത്തിൽ നിലനിൽക്കുന്ന ഉത്തമ സമ്പത്ത് നിങ്ങൾക്ക് ഉണ്ട് എന്നറിഞ്ഞ് സമ്പത്തുകളുടെ അപകാരം സന്തോഷത്തോടെ സഹിച്ചുവല്ലോ. അപ്പോൾ നമ്മൾ ആത്മരക്ഷ പ്രാപിക്കാനാണ് ഇങ്ങനെ ചെയ്യുന്നതെങ്കിൽ, അപ്പൊ അതിനോട് ആകുന്നതെങ്കിൽ നമ്മള് പിന്നെ ആർക്കും നമുക്ക് ആത്മരക്ഷ പ്രാപിക്കാൻ കഴിയും. അപ്പൊ ആത്മരക്ഷ ക്രിസ്തുവിലുള്ള വിശ്വാസം നമുക്ക് ലഭിച്ചു കഴിഞ്ഞു. അപ്പൊ അങ്ങനെ ആത്മരക്ഷ ലഭിച്ചവർ ഈ ഭൂമിയോടുള്ള ബന്ധത്തിൽ അവർക്ക് ഭൗമികമായിട്ടുള്ള കാര്യങ്ങളല്ല, അവർക്ക് സ്വർഗത്തിലാണ് അവർക്ക് പ്രതിഫലം. അത് അന്വേഷിക്കുന്നതിനുള്ള ബന്ധത്തിലാണ് വിശ്വാസം എന്നതോ ആശിക്കുന്നതിന് ഉറപ്പും കാണാത്ത കാര്യങ്ങളുടെ നിശ്ചയമെന്ന് 11-ാം അധ്യായത്തിൽ പറയുന്നത്. तो वहां पर उसका 34 में पढ़ते समय में क्योंकि तुमने कैदियों के दुखों में तुम्हें दुखी हुए और अपना संपत्ति का जो आनंद से लूटने दी, ये जानकर कि तुम्हारे पास एक ऐसा एक और भी उत्तम और सर्वदा ठहरने वाली संपत्ति है करके। तो अभी देखो ये वाक्य पढ़कर हमें विश्वास हमें इस आधार पर किया है कि हमें स्वर्ग में हमें धन संपत्ति मिलेगा बोलकर, तो वो कौन सा विश्वास के बारे में बोल रहा है? मतलब नया जन्म पाने के लिए अगर हमें ये विश्वास करना है कि स्वर्ग में हमें धन रखा है करके ऐसा सोचकर नया जन्म के लिए अगर विश्वास कर रहा है बोला तो फिर एक ऐसा मुमकिन है, क्योंकि ऐसा है तो फिर कोई भी स्वर्ग में नहीं पहुंच पाएगा, किसी का भी उद्धार नहीं होगा, क्योंकि कोई भी ऐसा विश्वास नहीं करेगा। परंतु ये विश्वासी हो जाने के बाद, नया जन्म पाने के बाद, आत्मा का उद्धार हो जाने के बाद अपना प्राण का उद्धार के विषय में यहाँ पर यह बोला गया है कि इन लोगों को भूमि का संपत्ति नष्ट हुआ तो भी तुमको उसका दुखी होने की जरूरत नहीं है, क्योंकि हम क्या विश्वास कर रहे हैं, क्या आशा कर रहे हैं, हमारा क्या विश्वास है, क्योंकि हमें स्वर्ग में एक बहुत बड़ा उत्तम और सर्वदा ठहरने वाला संपत्ति हमारे लिए रखा है करके वो बात को उस पर आशा कर रहा है, उस पर विश्वास करना है बोलकर इस रीति से ये दास वहां पर प्रोत्साहन कर रहा है। അപ്പോൾ സ്വർഗത്തിൽ നമുക്ക് മഹാപ്രതിഫലം, നമുക്ക് വലിയ സമ്പത്ത് ഉള്ളത് കൊണ്ട് നമുക്ക് ആ വലിയ വിശ്വാസം തള്ളിക്കളയരുത്. तो स्वर्ग में हमारे लिए एक उत्तम और एक सर्वदा ठहरने वाला एक बड़ा मिरास और संपत्ति रखा है, इसके लिए तुम अपना विश्वास को नष्ट ना करो या विश्वास से तुम दूर नहीं जाओ, क्योंकि बड़ा प्रतिफल मिलेगा, ऐसा ये वचन कहता है। ആ വിശ്വാസം കാത്തു സൂക്ഷിക്കാൻ ഘട്ടങ്ങളും പ്രയാസങ്ങളും, അതാണ് വിശ്വാസവീരന്മാരുടെ പട്ടി അവിടെ കല്ലേറ് കൊണ്ടു, വാളിന് അറക്കപ്പെട്ടു, ചെല്ല് നിന്ദിക്കപ്പെട്ടു. ഇതെല്ലാം പറയുന്നത് ആത്മരക്ഷ പ്രാപിക്കാനല്ല. ആത്മരക്ഷ പ്രാപിച്ചവർക്ക് ദൈവം വെച്ചിരിക്കുന്ന പ്രതിഫലം കിട്ടാൻ ഈ ലോകത്തിൽ പല കഷ്ടങ്ങളും നമുക്കുണ്ടാകും. അത് നമ്മൾ സഹിക്കണം. സഹിച്ചാൽ കൂടെ വാഴും കർത്താവിനോട് കൂടെ. तो ये विश्वास को संभालने के लिए बहुत सारे विश्वासी लोगों को बंदीगृह में जाना पड़ा, कष्ट सहना पड़ा, दुख उठाना पड़ा, वेदना सहना पड़ा, लोगों का निंदा और पत्थरवार और ये सब प्रकार। तो ये कौन सा, ये आत्मा का उद्धार पाने के लिए नहीं वो लोग
ये सब कष्ट निंदा सा, बल्कि स्वर्ग में जो प्रभु ने हमको प्रतिफल रखा है वो बात को देखकर वो लोग कष्ट निंदा सा। तो वो लोग ये विश्वास के वीर लोगों ने ये विश्वास किया था कि हमें स्वर्ग में हमें प्रतिफल है करके, वो बात पर वो लोग को विश्वास करके जीने के लिए है ये लेखक बता रहा है। അപ്പൊ ദൈവരാജ്യ നിമിത്തം നമ്മൾ കഷ്ടം അനുഭവിക്കുമ്പോൾ അത് ദൈവം നിന്നെ ശിക്ഷിച്ചതാണ് എന്ന് പറഞ്ഞ് നമ്മളെ പരിഹസിക്കുന്ന ആ ഒരു നിലയിൽ നമ്മളെ ആയി പോകുന്നത്, മറ്റുള്ളവരെ പരിഹസിക്കും. കാരണം നീ ദൈവത്തിലാണെങ്കിൽ നിനക്ക് ഇങ്ങനെ കഷ്ടത വരുത്തില്ല എന്നൊക്കെ പറയുമ്പോൾ ഈ വിശ്വാസത്തിന്റെ യാഥാർത്ഥ്യത്തെ വേണ്ടതുപോലെ മനസ്സിലാക്കാത്തത് കൊണ്ടാണ്. तो जब लोग जब आकर बोलते समय में देख तू पहला था तो कितना अच्छा खुशी से जिया, लेकिन अभी यीशु मसीह का नाम लिया तो देख इतना कष्ट आ रहा, विपत्ति आ रहा, तेरे तेरा धन दौलत नष्ट हो गया, तेरा खेती में नुकसान हो गया। जब लोग हम बोलते समय ऐसा सब बातें बोलते समय में हम लोग निराश हो जाते। क्यों? क्योंकि हमने विश्वास का सही अर्थ को हमने समझा नहीं, मसीह जीवन क्या है करके सही समझा नहीं, इसलिए दुखी हो रहा है। അപ്പൊ വിശ്വാസത്തിന്റെ ഈ കാഴ്ചപ്പാട്, ഈ പ്രകാശം ലഭിച്ച ശേഷം, അതാണ് 10ാം അധ്യായത്തിന്റെ അതിന്റെ 33ാം വാക്യം. तो विश्वास का सही अर्थ का विषय में 10:32 പോലെ വായിക്കുമ്പോൾ 10:32 से जब हम पढ़ते समय में हम देखते हैं इब्रानी, എന്നാൽ നിങ്ങൾ പ്രകാശം ലഭിച്ച ശേഷം നിന്ദകളാലും പീഡകളാലും കൂത്തുകാഴ്ചയായി ഭവിച്ചും ആ വക അനുഭവിക്കുന്നവർ കൂട്ടാളികളായി തീർന്നു. അങ്ങനെ കഷ്ടങ്ങളാൽ, അതാണ് ദൈവജനത്തോടുകൂടെ നമ്മൾ കഷ്ടം അനുഭവിക്കണമെന്ന് തിരുവചനം പറയുന്നത്. तो यहाँ पर देखो, ऐसे तुम्हारे पिछले दिनों को तुम लोग स्मरण करोगे, किस रीति से तुम ज्योति पाकर दुखों से बढ़कर झेल कर जबेले में स्थिर रहकर किस रीति से तुम्हें निंदा किया गया, क्लेश किया गया, तमाशा बनाया गया। इस प्रकार का कष्ट और दुख हमें क्या करना है, विश्वासियों के साथ हम सब एक दूसरे के साथ हमें सहभागी हो रहे हैं। അപ്പൊ അതിന് മോഡലായിട്ട് വിശ്വാസവേദ പട്ടികയിൽ നിന്നും മോശയുടെ കാര്യം എടുത്തു പറയുന്നുണ്ട്. നമുക്ക് 11ാം അധ്യായം അതിന്റെ 24 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ उसमें से आदर्श के लिए वहां पर इब्रानी का पुस्तक 11 अध्याय में विश्वास के वीर में से एक भाई का नाम जो है मूसा के बारे में वहां पर बोलते समय में इब्रानी 11:24 में मूसा के बारे में ऐसा कहा है, വിശ്വാസത്താൽ മോശതാൻ വളർന്നപ്പോൾ പാപത്തിന്റെ താൽക്കാലിക ഭോഗത്തെക്കാളും ദൈവജനത്തോടുകൂടെ കഷ്ടമനുഭവിക്കുന്നത് തെരഞ്ഞെടുത്തു. പ്രതിഫലം നോക്കിയത് കൊണ്ട് ഫറവോന്റെ പുത്രയുടെ മകൻ എന്ന് വിളിക്കപ്പെടുന്ന നിരസിക്കുകയും മിസ്രൈമിലെ നിക്ഷേപങ്ങളെക്കാൾ ക്രിസ്തുവിന്റെ നിന്ന വലിയ ധനമെന്ന് എണ്ണുകയും ചെയ്തു. അപ്പോൾ ക്രിസ്തുവിനെ നിന്ന വഹിക്കുന്ന ഒരു നിലയിൽ നമ്മൾ ജീവിക്കുമ്പോഴാണ് കഷ്ടങ്ങളും പ്രയാസങ്ങളും ഒക്കെയും നമ്മൾ യേശുവിനെ സേവിക്കുന്നത് കൊണ്ട് ഈ ലോകത്തിലുണ്ടാകാം. അത് നമ്മൾ സഹിച്ചാൽ നമുക്ക് സ്വർഗത്തിൽ വലിയ പ്രതിഫലം കിട്ടാൻ പോവുകയാണ്. അത് ഗിരിപ്രഭാഷണത്തിൽ കർത്താവ് പറയുന്നുണ്ട്. അപ്പൊ നമുക്ക് विश्वास की वजह से मूसा का वहां पर देखो अवस्था क्या है, वो भले ही वो फरोन का पुत्र है करके कहलाया जाने वाला बात को भी उसने इनकार किया, इसलिए कि अब उसने अपने पापों की थोड़े दिनों का सुख भोग में सहने से अच्छा परमेश्वर के लोगों के साथ दुख उठाए, उसमें वो सहभागी हुए और मसीह के कारण निंदित होने के लिए मिस्र का भंडार से भी वो ज्यादा समझा। इस रीति से मसीह के लोगों के साथ, विश्वासी लोगों के साथ वो रहकर मसीह का बातों को, उसने आने वाला जो मसीह है किस रीति से हमारे लिए कष्ट उठाएगा, ये सब बातें वो सोचकर था वो अपना दुख, इसलिए वो दुख उठाने के लिए वो तैयार हो गया। इसलिए विश्वासी बन जाने के बाद ये विश्वासी लोगों को संसार में जीने की वजह से दुनिया में हमको मसीह होने की वजह से दुख निंदा भोग ये सब सहना पड़ेगा। ये सब अवस्था विश्वासी उस सब का विश्वासी होने का साथ में मिलने वाला एक बात है। हम लोग प्रभु जब वचन बोलते पहाड़ी उपदेश देते समय में प्रभु ने कहा था मत्ती का सुसमाचार में, അപ്പോൾ എബ്രായ ലേഖനം 11ാം അധ്യായത്തിന്റെ 11ാം വാക്യത്തിൽ പറയുന്ന വിശ്വാസത്തെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ ചിന്തിച്ചത്. तो इसलिए इतना समय तक हम लोग मत्ती का इब्रानी का पुस्तक 11 अध्याय में जो विश्वास के बारे में बोला गया था, किस रीति का विश्वास है करके हम देख रहे थे। അത് നമ്മുടെ ആത്മവിശ്വാസത്തെ കുറിച്ചല്ല, നമ്മുടെ ദേഹിയുടെ രക്ഷയെ കുറിച്ചുള്ള വിശ്വാസത്തെ കുറിച്ചാണ് അവിടെ പറയുന്നത്. यहाँ पर विश्वास करके बोलते समय में ये हमारा नया जन्म या आत्मा का उद्धार पाने का विश्वास के बारे में नहीं बोला है, बल्कि हमारा प्राण का उद्धार का विश्वास के बारे में बोला गया है। അപ്പൊ എന്റെ നീതിമാൻ വിശ്വാസത്താൽ ജീവിക്കും. കാരണം വിശ്വാസത്താൽ നീതിമാനായതിനു ശേഷം പിന്നെ വിശ്വാസത്താൽ ജീവിക്കുക എന്ന് പറയുന്നത് ഒരു നീതിമാന് കിട്ടാൻ പോകുന്ന പ്രതിഫലം അവൻ വിശ്വാസത്താൽ കണ്ടുകൊണ്ട് കഷ്ടങ്ങളും പ്രയാസങ്ങളും എല്ലാം സഹിച്ച് സഭയിൽ ആരെങ്കിലും അങ്ങനെ കഷ്ടം അനുഭവിക്കുമ്പോൾ അവനെ ചേർത്ത് പിടിച്ച് അവനെ തോളിലേന്തി
ആ ദൈവജനത്തോടുകൂടെ കഷ്ടമനുഭവിക്കുന്ന ഒരു സഭാജീവിതമാണ് ദൈവം വിശ്വാസ ജീവിതത്തിന് വേണ്ടി തന്നിരിക്കുന്നത്. तो मेरा धर्मी जन विश्वास के साथ जिएगा करके जब वचन समझते समय में वो धर्मी कैसा बना, विश्वास करने के द्वारा बना। तो वो अभी वो विश्वासी जब धर्मी के द्वारा धर्म के वजह से विश्वासी बन गया, अभी वो अपना प्राण का उद्धार के लिए उस धर्म के लिए अभी वो विश्वास धार्मिकता के निमित्त अब वो विश्वास में जिएगा। उस विश्वास में जीते समय में उसको शायद दुख तकलीफ कष्ट वेदना निंदा सब प्रकार नाना प्रकार का कष्ट उसको सहना पड़ेगा। वो सब सहते हुए विश्वास में धीरज धरते हुए बाकी भाइयों को मंडली को प्रोत्साहन देते हुए प्रभु यीशु मसीह का नाम के लिए कष्ट उठाकर सहकर जीने वाला है सच्चा विश्वासी, जिसका प्राण का उद्धार के लिए वो जी रहा है। ഈ വിശ്വാസം നമുക്ക് അന്യോന്യം ധൈര്യപ്പെടുത്താം, പ്രോത്സാഹിപ്പിക്കാം, ധൈര്യം കൊടുക്കാം. വിശ്വാസം സഹോദരന്മാരുടെ പിന്നെ നമ്മൾ നിന്നുകൊണ്ട് അവരെ നമ്മൾ വിശ്വാസത്താൽ അവരെ കാത്തുകൊള്ളാം. കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കട്ടെ. इस विश्वास के निमित्त जो हमको प्रतिफल मिलने वाला है, उस विश्वास के निमित्त हम लोग आओ, हम लोग एक दूसरे को प्रोत्साहन करें, सबको सहायता करें, सब विषय में भाइयों को हम लोग प्रार्थना में हम लोग सहयोग करके सहायता करें, ताकि लोगों को ये सच्चा विश्वास के असली अर्थ क्या है लोग समझकर प्रभु के आगमन तक योग्यता से बने जीने के लिए प्रभु हम सबको सहायता करे इस विषय में। आमीन। Praise the Lord.